नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदताई गोसावी लिखित भारूड भावार्थ. आज आपण भारूड भावार्थ बहिरंग आणि अंतरंग हे ऐकणार आहोत. मराठी सारस्वतात संत कवींनी उघडलेलं भारूड रचनेचं दालन संत एकनाथांनी अतिशय समृद्ध केलं. भारूड म्हटलं की ते एकनाथांचंच असं समीकरणच होऊन गेलं होतं. लोकसंवाद साधण्यासाठी संतांनी स्वीकारलेलं भारूड हे माध्यम मोठं प्रभावी ठरलं. भारूड या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी आजवर कितीतरी मतं आणि मतांतरं असली तरी बहुरूढ ते भारूड असं एवढंच त्याचं मर्यादित स्वरूप नाही आहे. तर मराठी भाषक जमातीतील जागर आणि गोंधळ यांची कथा आख्यानं यांच्या तुलनेत भारूड शब्दाची उपपत्ती भराड यांच्या कार्यक्रमाशी संबंधित ठरते. ते एक लोकधर्मी नाट्य, एक नृत्य नाट्यात्मक आकृतिबंध म्हणूनच ओळखलं जातं. महाराष्ट्राची पावन मनोभूमी तयार करण्यात संतांचं योगदान मोलाचं आहे. लोकमानसाला गवसणी घालताना लोकसंवाद साधण्यासाठी त्यांनी केलेले अभंग, पद, गवळणी, भारूड आदी रचनाही अत्यंत लक्षणीयच आहेत. या रचना काळाला अनुरूप आहेत, मात्र त्यातील जीवनसूत्र कालातीतच आहेत. महानुभव संप्रदायी कवी नागदेवाचार्य यांचं पांगुळ, 14व्या शतकाली नारोबास बहाळीये यांचं डंक, धवळ्याच्या धर्तीवर रचलेलं 16 कडव्यांचं भारूड, 16-17व्या शतकात डिंभ कवींचा गोंधळ, डॉक्टर यू म पठाण यांना एका अनामिक महानुभाव कवीचं गवसलेलं विंचू ही भारूडं आहेत. वारकरी पंथीय कवींची संत ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, जोगा परमानंद, भानुदास महाराज यांची आणि वीरशैव संतांचीही अल्प प्रमाणात भारूड रचना आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणांची स्फुल्लिंगच एकनाथी भारूडांची रूपक नगरी उभारून गेली. वेदोपनिषदात अडकून राहिलेली ब्रह्मविद्या माय मराठीतूनच अवतरली. स्वरूप आणि प्रयोजन. भारूड दुहेरी असतं. ते रंजन आणि उद्बोधन यांच्या धाग्यांनी घट्ट विणलेलं असतं. भारूडांची संहिता मुळात एकपात्री नाटकासारखी असते. भारूडातलं मध्यवर्ती पात्र आणि इतर नाममात्र सहकारी यांच्याशी होणाऱ्या संवादातून भारूड उभं राहत असतं. त्याला आजही लोक सोंगी भारूड म्हणूनच संबोधतात. संतांना अपेक्षित असणारा भारूडातील उपदेश प्रारंभी धानी न आला तरीही त्यातल्या रंजकतेतून केव्हा ना केव्हा तो आपला ठसा उमटूनच जातो. लोककल्याणाचा त्यातला भाव स्पष्ट होत जातो. भागवत धर्माच्या प्रसारासाठी जनसामान्यांच्या एका भक्ती मंचावर आणण्यासाठी भारूडासारख्या लोकधर्मी नाट्यमाध्यमाचा नाथांनी हेतुतः स्वीकार केलेला दिसतो. देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या सत्संगात असल्यापासून त्यांनी निजामी राजवटीतील इसवी सनचे 16वं शतक, बहमनी काळ, लोकजीवन जवळून न्याहाळलेलं होतं. परचक्र, परधर्म, परभाषा यांच्या आक्रमणाने दुबळ्या बनलेल्या समाजाचं विदारक चित्र त्यांच्या कोवळ्या मनावर चितारलं गेलं होतं. खरा धर्म कर्मठतेत नसून जनता जनार्दनाचं दर्शन घेण्यात आहे याचं प्रत्यंतर त्यांना स्वामींच्या प्रत्यक्ष आचरणातून घडलं होतं. शूलभंजन पर्वतावरील साक्षात दत्तदर्शन आणि निर्विकल्प समाधीपर्यंतची साधना झाल्यावर गुरु आज्ञेनुसार घडलेल्या तीर्थयात्रेतून निस्तेज समाजाचं चित्र नाथांना अस्वस्थ करून गेलं. काळाचं आव्हानही देऊन गेलं. त्यांनी ते स्वीकारलंही आणि पुढे लोकभाषा, लोकपरंपरा, लोकसंस्कृती यांना जवळ करीत लोककवी नाथांची प्रतिभा नानाविध विषयांवरील भारूडं रचण्यात रंगून गेली. आपल्या भारूड विषयांना त्यांनी अनुभूतीबरोबरच आत्मानंदात भरपूर डुंबू दिले. प्रपंच आणि परमार्थातील अद्वैत मोठ्या कौशल्याने भारूडात गुंफलेत. अध्यात्माच्या, तत्त्वज्ञानाच्या, सिद्धांताच्या कोंदणात कोंदलंय. व्यवहारात, लोकजीवनात रूढ असलेले, लोकांना परिचित असलेले विषय एकनाथी भारूड विषय झाल्याने ते लोकांना भावलंय. भक्तिमार्ग प्रसाराचंही रूप त्यांना लाभलंय. लोककल्याणाच्या सूत्रात ते गोवलं गेले. लोकसंघटनांसाठी नाथांनी आपल्या रोजच्या कीर्तन प्रवचनांना भारूड भजनाची जोड दिली आहे आणि त्यामुळे बहुजन समाज त्याच्याकडे आकर्षित झाला. भारूडातून होणाऱ्या लोकरंजनाला लोकप्रबोधनाची डोब लाभली. त्यातून त्यांनी सदाचाराचं स्वाध्याय उभे केले. भाषावैभव,
भाषा मग ती संस्कृत, मराठी, हिंदी कोणतीही असू देत, तिचं वैभव हे सौंदर्याचं एक अंग मानलं गेलं आहे. आणि त्या दृष्टीने एकनाथी गाथ्यातील मराठी भाषा वैभवही लक्षणीयच आहे. त्यातील ओवी, अभंगादी छंदांनी जो भावाविष्कार साधला आहे तो नानाविध रूपाने अगदी दृकश्राव्यात्मक काव्यरूपातूनही साधला गेला आहे. त्यातील विविध भाव आणि भिन्न वातावरण, त्यातून जाणवणारं सांस्कृतिक प्रवृत्तींशी प्रवाहांशी जडलेलं नातं मोठं मनोज्ञ आहे. संतांचं ज्ञानेश्वर काळापासून स्वभाषेवरील प्रेम या भारूड रचनेतूनही दिसून येतं. अमृताहुनी गोड वाटणारी मराठी भाषा लोकभाषेच्या रूपानंही कशी विनटलेली आहे ते या भारुडांच्या भाषेने प्रत्ययाला आणून दिलं. ज्ञानदेवांपूर्वी सुमारे 100 वर्षे आधी विवेकसिंधुकार कवी मुकुंदराजाने वेदशास्त्राचा मतितार्थू मराठी ये होय फलितार्थू तरी चतुरी परमार्थू कान घे यावा असं निकराने म्हटलेलं आहे. हिंदी भाषेतील एकनाथी भारुडही लक्षणीय आहे. एकनाथी भारुडातील भाषा हे वातावरण निर्मितीचं, लोकसंवादाचं एक साधन आहे. ये हृदयीचे ते हृदयी घालताना तिने कोणतंही वळण उचलण्याची मुभा घेतलेली आहे आणि त्यामुळेच ती कधी पंडिती वळण घेते तर कधी लोकगीतांचंही वळण घेऊन जाते. विशेष म्हणजे एकनाथी भारुडातील सोंग, संपादनी, ध्यानी घेताना या रूपक काव्याची भाषा लोकभाषेच्याही विविध अंगांनी नटलेली दिसते. अध्यात्मज्ञानाचा प्रसार या भारुडातून करायचा जर असला तरी लोकरंजन हे त्याचं एक अंगच आहे. त्यामुळेच रंजनातून लोकप्रबोधनाचं अवघड कार्य करताना नाथांनी लोकभाषेचा मोठा कौशल्याने प्रयोग केल्याची साक्ष त्यांची कितीतरी भारुडं देऊन जातात. नाथ म्हणतात, सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला. लवकर निर्दाळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला. बोडकी करग तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. नंदेचं पोरग किरकिर करता खरूज येऊ दे त्याला. खरूज येऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला मारून होती बहीण मोकळी करग मला. मोकळी करग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला. एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा किंवा आंबा नावाच्या या भारुडाची भाषा वरवर ऐकताना मोठी मजेशीर वाटत असली ना तरी ती विचार करायला लावणारी आहे. संसार व्यथांनी शिणली भागलेली संसारी स्त्री ही अशी वैतागून बोलते आणि तीही साक्षात आदिशक्ती अंबेशी. रोडगा वाहण्याचा तिला नवस बोलूनच. या भारुडातील अंतरंग भाव काही वेगळाच दिसतोय. याची खूणगाठ एकटीचं राहू दे मला या चरणात सापडते. संसार छळ सोसणाऱ्या सासूरवाशिणीचं हे चित्र म्हणजेच तत्कालीन समाजातील स्त्री जीवनाचं भेदक चित्रण एवढंच हे मर्यादित न राहता ते त्यातील अंतरंगही शोधायला लावतं. त्यातील रूपकाचा उलगडा होत जातो. या भारुडातील सासूरवाशिण आई जगदंबेला नवस बोलते. ती अहंकार रूप सासरा, कल्पना रूप सासू, कामाजी भाऊजींची पत्नी इच्छा ही फटाकडी जाऊ, द्वेष हे नणदेचं कार्ट आणि अविवेक हा नवरा यांच्या जाचातून सुटू इच्छिते. लौकिकातील या नात्यातील लोकांकडून झालेला छळ ती प्रारब्ध, क्रियमाण, पूर्वसंचित या संबंधीच्या ज्ञान आधाराने सोसायला तयार आहे. मात्र पारमार्थिक पातळीवर परमात्म्याच्या आड येणाऱ्या षड्रिपूंचा नाश करण्यासाठी ती आत्मस्वरूपी लीन राहण्याची शक्ती लाभावी यासाठी हा नवस बोलतीये. हे या भारुडाच्या भाषेतील मर्म एकदा जाणून घेतलं ना की मग या भाषेच्या बहिरंगाने रंजन आणि अंतरंगाने उद्बोधन हे कसं साधलं जातं हे ध्यानी येतं.
भारुडातील भाषेचं हेच खरं वैभव म्हणायला हवं. प्रयोजनानुसार बदलत जाणाऱ्या रंगांनी लोकभाषेतील वेगवेगळ्या ढंगानुसार हे भावाभिभाव व्यक्त करणारं ते आहे. खरं तर हे भाषा वैभव मुळातूनच अभ्यासावं, आस्वादावं असंच आहे. तो एक संशोधन विषय ठरावा, एवढा समृद्ध आहे. त्यातील शब्दकळेचा, रूप सौंदर्याचा आस्वाद रसिकांना भावेल असाच आहे. अध्यात्माचं निरूपण करताना एकनाथांनी गूढ परिभाषेचाही उपयोग केला आहे. त्यांच्या स्फुट रचनातून अभंगपद, भारुड यातून आलेली प्रतिकात्मक भाषा उलगडल्याविना चटकन अर्थबोध होत नाही. अशी परिभाषा समजून घेण्यासाठी प्रारंभी कठीण जात असलं ना, तरी थोड्या आध्यात्मिक अभ्यासाने ती एकदा उलगडायला लागली की मग मनाला त्या परिभाषेतील गूढ उकळण्याचीही गोडी लागते आणि हळूहळू ती वाढत जाते. हे भाषा वैभवाचं खरं मर्म आहे. सर्व समभावाची, समन्वयाची, प्रेमाची शिकवण देणारी ही भाषा आहे. माझी मराठीची बोलू कवतके किंवा संस्कृत भाषा देवे केली मा प्राकृत, काय चोरापासून आली, असा हा मराठी भाषाभिमान बाळगणाऱ्या ज्ञानदेव एकनाथ यांनी आपल्या भारुडातून तो बाळगला असल्याचा प्रत्यय देणारी ही भाषा आहे. अंतरंगसूत्र. भारुडातील रूपक हे खास वैशिष्ट्य असलं तरी त्यातील लौकिक आणि आध्यात्मिक ही दोन रूपं खूपच बहारदार आहेत. त्यांनी साहित्याच्या प्रयोजनाच्या संदर्भात एक नवदिशा दिलेली आहे. त्यातील लोकभाषेतून लोकांचे दोष दाखवतानाही सद्भावानं केलेली विनोद निर्मिती जशी रंजक ठरते, नाट्यमय ठरते, तशीच ती लोकमानसावर दीर्घकाळ परिणाम करीत राहते. या भारुडातून तत्त्वज्ञानाच्या विविध संकल्पना प्रकट होताना दिसतात. त्यातून दिशादर्शक सूत्रही गवसतात. रूपक दर्शनात नामदेवी भारुडांपेक्षा एकनाथी भारुड अधिक संपन्न आहेत. जावयासी वाढता तूप लई, मला म्हणता मुरले नाही. घर बुडाले याच पायी, अंतःकाळी मी चकीची माय बापा. असा माया मोहपाशात गुंतलेल्यांच्या वर्तनातील भेदभाव नाथांनी आपल्या जोहार या भारुडातून अचूकतेने टिपलेला आहे. तसंच दांभिक भक्तीला नकटीची उपमा देऊन अशा भक्तीचा निषेध नोंदवताना त्यांनी जे म्हटलेलं आहे ते त्यांची डोळस भूमिका ध्यानी घेण्यास पुरेसं आहे. ते म्हणतात, नकटीचा गुण उपहास लोका, दांभिक भक्ती तैशी तुम्ही देखा. काजळ कुंकुमाया वेणी, नकटी सुंदर म्हणेल कोणी. नकटीचा संग करी तोची साजे, दांभिक भजना तो देवोची लाजे. आज बदलत्या काळातील बदलती रूपं बघितली तरी एकनाथी भारुडातून निनादणारे हे असे कल्याणकारी उद्बोधक सूर काळानुरूपच ठरतात. संस्कृती संघर्षाचा लोकजीवनावर होत असलेला परिणाम, स्पर्धात्मक स्वार्थी वृत्तीतून वाट्याला येणारे ताणतणाव, उफाळलेला चंगळवाद आणि देवाचं, भक्तीचं समाजात फोफावलेलं बेगडी प्रदर्शन इत्यादी संदर्भात या भारुडातील अंतरंग दर्शन आजही दिशादर्शकच आहे. विंचूच्या भारुडातून नाथांनी या विंचवाला म्हणजे सर्व मानवी दोषांवर संत चरणी लीन व्हावे हा सांगितलेला उतारा हा सर्वकालीन असाच आहे. हिंदू तुर्क संवाद या भारुडातून आम्ही तुम्ही केला झगडा. तो परमार्थाचा बोध उघडा, प्रबोधावया महामूढा. तुर्क कहे वो बात सही, खुदा को तो जात नहीं. असा आत्मबोध लोकांच्या अंतरी ठसावा म्हणून सांगितला आहे. हिंदू तुर्क यांच्यात ऐक्य निर्माण झाल्याविना निजबोध होणार नाही हे नाथांनी अगदी परखडपणे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. हिंदू तुर्क संवाद या भारुडाची हिंदी मराठी मिश्र भाषा, त्यातही कधी हिंदूंच्या तोंडी तुर्कांची भाषा आणि तुर्कांच्या मुखी मराठी भाषा, त्यातील तुझे नि माझे मायबाप एक आहेत असा एकात्मभाव मोठा लक्षणीय आहे. त्यांचा एडका ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलू लागतो, मुका आत्मज्ञानाची प्रतीती सांगतो.
अशी सर्वत्र समभावाची शिकवण हे या भारूड रचनेतील अंतःसूत्र आहे. मनोगताचा उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर 2 मध्ये ऐकणार आहोत.